तर नमस्कार मंडळी, मी योगेश चेनवणकर. गप्पाच्या पुढच्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. तर माझा खूप एक आवडतं गणपती कार्यशाळा, त्याचा आपण गेल्या वर्षी पॉडकास्ट घेतलेला तुम्हाला आठवत असेल तर. मी बोलतो आहे बागवे काकांबद्दल. तर खूप सुंदर असा तो पॉडकास्ट झाला, खूप इमोशनल पॉडकास्ट झालेला. म्हणजे अगदी लोकं परत बोलत होते, की थोडंसं ह्याचं पुढे काय अजून सांगा, म्हणजे लोकांना ऐकायचंच होतं. पण सगळ्या नाण्याची एक दोन बाजू असतात असं बोलतात. तसं बागवेआर्टची अजून एक बाजू पण आपण ऐकूया. आपण बोलूया एका पुढच्या पिढीबद्दल बागवे आर्टच्या. मनस्वी मनोहर बागवे. मनस्वी नमस्कार. नमस्कार. नमस्कार योगेश. मनस्वी, मला एक सांग ना, की तुझ्या साईडनी एक बागवे चं पर्स्पेक्टिव्ह कसं आहे? म्हणजे आम्ही काकांच्या ह्याच्याकडून ऐकलेलं, तूही होतीस त्यावेळेला. त्यांची एक ती अख्खी एक इमोशनल स्टोरी होती. हं, पण यावेळेला तुझी साईड कशी होती? कारण तुझी साईड म्हणजे घर पण होतं त्यावेळेला आणि एक कारखाना पण होता. हं. बागवे आर्ट कसं आहे, की जरी मी म्हटलं माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, पण कुठेतरी एक संस्कार असतात जे बालपणापासून होतात आणि जे मी स्वतः अनुभवलं आहे ते म्हणजे बागवे आर्ट इज अ एथिक्स आणि व्हॅल्यूज खूप स्ट्रॉंग आहेत. आणि आता ते थोडं रिपीट होईल असं वाटेल तुला, पण ते व्हॅल्यूज इतक्या स्ट्रॉंग आहेत, की त्याबद्दल बोलणं खूप सोपं असतं. लोकं पॉडकास्ट किंवा इझिली कॅज्युअली बोलून जातात, की हे आपण असं केलं पाहिजे, ते तसं केलं, असं वागलं पाहिजे, मूर्तिकारांनी असं वागलं पाहिजे, मंडळांनी असं वागलं पाहिजे. आता ते फर्स्ट लुकचं पण ट्रेंड आलं की असं नाही केलं पाहिजे. पण हे व्हॅल्यूज आणि हे जे एथिक्स आहेत, हे नुसतं बोलण्यापेक्षा बागवे आर्टने आजोबांपासून 90 वर्ष ते जपलं आहे आणि ते तसे वागलेत आणि ते कुठेतरी खूप मौल्यवान आहे. हे माझ्यासाठी खूप प्राऊड फिलिंग आहे, की हे फक्त बोललो नाही आहे, हे तसं वागलेलं आहे. आणि मला ॲक्च्युली माझा बेस बागवे आर्टकडे बघण्याचा हा आहे, की आपण जरी ही कला पुढे शिकतोय आणि पुढे नेतोय, पण कुठेतरी कोर जे व्हॅल्यूज आहेत ते नाही विसरायचे. ते कुठेतरी आपल्या मनात आणि डोक्यामध्ये एक लिहून ठेवलेलं आहे आणि ते फॉलो केले पाहिजेत. त्या व्यतिरिक्त गणपतीबद्दल बोलायला झालं तर एक मी बागवेटकडे बघते, की म्हणजे आम्ही बनवलेल्या मूर्त्या आहेत ना, त्याच्या जेव्हा आपण रूप देतो गणपतीचं, तेव्हा ते एक पुतळा नाही वाटलं पाहिजे, स्टॅच्यू नाही वाटलं पाहिजे. आपण बनवलेल्या प्रत्येक मूर्तीमध्ये भाव आले पाहिजेत, एक गणेश तत्व आलं पाहिजे, जिवंतपणा वाटला पाहिजे. कारण का कसं असतं, आपण जी मूर्ती बनवतो ती प्रत्येक भाविक त्यांच्या घरी नेतो, ती प्रत्येक मंडळाच्या मंडपात बसते आणि ते कुठेतरी बोलू शकतो श्रद्धेचा केंद्रबिंदू असतो गणपती बाप्पा प्रत्येकाचं. मग ते त्याच्यात त्यांना साक्षात गणपती दिसला पाहिजे ना. त्यांना असं नाही वाटलं पाहिजे रे हात मस्त बनवलाय, शस्त्र छान केलंय. गणपती बाप्पा तेवढंच नाही आहे, त्याच्यात आपल्याला त्याच्या डोळ्यात बघितल्यावर एक कनेक्शन फील झालं पाहिजे. ते कुठेतरी ना मी बागवे आर्टकडे बघून मला ते कनेक्शन अजूनही फील होतं, की आपल्या प्रत्येक कामाला आपण ती भावनाने काम करतो. आणि एक गोष्ट मी हे बाबांना आणि काकांकडनं शिकले, की आपण बनवताना ज्या भावनेनी आणि ज्या प्युरिटीने काम करतो, ती भावना उतरते त्या मूर्तीमध्ये आणि ती मूर्ती जे भाविक बघतात ती त्यांच्यापर्यंत पोचते. सो बागेआर्टकडे बघण्याचा कुठेतरी हा माझा पर्स्पेक्टिव्ह आहे, की फक्त आपण काय बोलतो व्यावसायिक एक हे आहे, बिझनेस आहे, सेट रूल्स आहेत, असं नाही आहे. बागवे आर्ट इज नॉट अ जस्ट अ बिझनेस. त्याच्या पलीकडे बागवे आर्ट भारतीय सौंदर्य आहे. भारतीय सौंदर्याचं एक उदाहरण आहे. किंवा आमचं फॅमिली खूप कोर आहे. कौटुंबिक संस्कार जे आहेत ते बागवे आर्टमध्ये आहेत. आणि ही जी वारसा आहे ती वारसा आहे मूर्तिकलेचा, तो जपला आहे कुठेतरी बागवे आर्टने ते. आणि बॅलन्स क्रिएट करत जपलं आहे. म्हणजे मोठ्या मूर्त्याही केल्या, चांगलं नाव झालं, तो जपला आहे. तर माझ्यासाठी बागवे आर्टची माझ्यासाठी पर्स्पेक्टिव्ह तो आहे. आणि हेच आहे की ह्याचा दुसरा पर्स्पेक्टिव्ह हा होता, की मी बागवे आर्टकडून जगाला काय देऊ शकते. तर हाच प्रयत्न राहील माझा, की बागवे आर्टकडून जी व्हॅल्यूज आल्यात त्या व्हॅल्यूजला, ट्रेडिशन्सना सांभाळून त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन आपण ॲड करून अजून किती छान छान अजून पुढे नेऊ शकतो. हां, म्हणजे जसं माझं तेच होतं, की ऑब्व्हियसली तू आलीस, तू थोडंफार तरी मध्ये अपग्रेडेशन येईल, जे आम्हाला दिसतंही आहे. म्हणजे आता खूप काही-काही छोटे-छोटे मायनर डिटेल्स असतात किंवा ते काय. मग काही वेळेला तुला म्हणजे आता तुझ्या बाबांनाच कधी असं समजवलं किंवा असं काही, की आपण हे काहीतरी वेगळं करूया त्याच्या, आणि ते ॲग्री होतात का नॉर्मली? ॲक्च्युली ना, जे मेन कलाकार असतात ना त्यांच्यामध्ये इगो नसतो किंवा मीपणा नसतो. आणि मी ही गोष्ट खूप नोटीस केली आहे, की मोठ्या मोठ्या मूर्त्या बनवतात ना, जसं जसं उंची वाढत जाते ना मूर्तीची, तशी आपला इगो पण तसा तसा मीपणा वाढत जातो, की मी हे केलं आहे, ही प्रथा मीच आणली, एवढ्या बरोबर. उंच मूर्ती मीच बनवायला लागलो. पण ज्यावेळी आपण मातीच्या पण मूर्त्या, मातीमध्ये हात राहतो, मातीच्या मूर्त्या पण घडवत राहतो ना,
त्या कलेची उंची जशी जशी गाठत जातो ना तसे माती आपल्याला शिकवते की ते मातीवरही पाय राहिले पाहिजे तेवढा पण वर. पप्पा आणि काकांमध्ये मी हे नोटीस केलं आहे की ते किती मोठे झाले ना, आणि हे आताच नाही पूर्वीपासून मी जर काहीतरी सजेस्ट केलं, मीच काय आपल्या कारखान्यात इंटर्न्स येतात, स्टुडंट्स येतात, त्यांनी जरी एखादी गोष्ट सजेस्ट केली, ऐकतात असं नाही बोलत तू कोण सांगणार आम्हाला ऐकतात आणि ऐकून विचार करतात आणि मग जर ते चांगलं सजेशन असतं तर ते इम्प्लिमेंट केलं जातं. आणि जर ते चुकत असेल, जर मी काहीतरी सांगितलं आणि ते कुठेतरी नाही चांगलं वाटत तर ते मला समजवतात की हे का चुकीचं आहे, हे का नाही होऊ शकत. डिरेक्टली डिस्कस नाही केलं जात. त्यामुळे एक त्यांचं खूप कनेक्शन मिळते की एक सपोर्ट मिळते की मी जर खूप फ्रीली मी जे माझे आयडियाज आहेत ते इम्प्लिमेंट करू शकते, त्यांच्या साथ आहे त्यांची. सो ते खूप चांगली गोष्ट आहे की ते डिस्कस नाही करत, ते ऐकतात आणि काही चुकत असेल तर ते समजवतात की का चुकतं. त्याच्याने माझा पण अभ्यास वाढतो, मलाही नवीन गोष्टी शिकायला मिळतात. आता मग जसं अपग्रेडेशनचं बोलतच होतो, एक ओव्हरऑल म्हणजे आता तू पण आता जसं आम्ही पण खूप वर्षापासून बघतोय, तू तर ऑब्व्हियसली त्या फॅमिलीमध्येच आहे. तेजुकाचं बागवे आर्ट्स किंवा अगदी कोविडच्या आधीचं आणि कोविडच्या नंतरचं जे काही झालं त्यामध्ये तू डिफरन्स काय बघतेस? तेजुकाचा विषय निघाला तर आमची 10x10ची खोली, चाळीतल्या घरात मी जन्मले, आम्ही तिथेच वाढले. त्यामुळे एक नाती आणि संबंध आम्ही कसे जपायचे चाळीच्या वातावरणात किंवा कौटुंबिक संस्कारामध्ये शिकलं. आणि तेव्हा गणपतीनं घरगुती गणपती माझ्या आजोबांनी पण त्याच घरात सुरू केले आणि आमच्या चाळीतले सगळे मुलं पेंटिंगपासून किंवा मोठे लोक मातीकामापासून सगळ्याला मदत करायला असायचे. तर त्याच्यानंतर जेव्हा बाहेर आपण इथे सदृसदांच्या मैदानात जवळजवळ एक 30-35 वर्षा आधीपासून सुरू केलं तिकडे मोठ्या मूर्त्या बनवणं, तर तिकडेही चांगलं सपोर्ट मिळाला तिकडच्याही लोकांचा. आणि डिफरन्स असा जास्त नाही आहे, आपलं काम आपण करत राहिलो आहे, काम करत राहणार आहे आणि त्याच्यातनं जे मिळणारं समाधान आहे ते एवढंसं पण कमी झालेलं नाही आहे. सो ते एक मला एवढा डिफरन्स नाही वाटत. कामामध्ये थोडे आपलं आमच्या कामामध्ये बोलण्यापेक्षा आपला जो ओव्हरऑल सर्कल आहे गणपतींचा, त्याच्यामध्ये थोडेसे चेंजेस आलेले आहेत काळानुसार, पण तेही आपण एक्सेप्ट केले पाहिजे विथ टाइम्स. आणि त्याच्यामध्ये कंप्लेंट करत राहण्यापेक्षा किंवा कोणाला तरी ब्लेम करत राहण्यापेक्षा आपण आपल्या परीने अजून काय चांगलं करू शकतो ह्यावर माझा फोकस आहे, रॅदर दॅन फोकसिंग ऑन निगेटिव्हिटी. याच्यातनं शिकून माझ्या बाबांनी भरपूर अनुभव घेतलेले आहेत आणि त्यातनं मला एक फायदा झाला आहे की मला अनुभव माझेही येणारच आहेत, त्याचं नो डाऊट. पण त्या अनुभवातनं मी इथे फील्डमध्ये पूर्णपणे यायच्या आधीपासूनच खूप शिकले. सो तर सगळ्यात मेन म्हणजे या फील्डमध्ये एक सगळ्यात मोठा भाग पडतो तो म्हणजे एक बजेटिंगचा, म्हणजे कुठल्या मंडळाला किती बजेट किंवा कसं काय द्यायचं. आता जसं मला आठवतं ना, मी बागवे काकांनाही ज्या वेळेला बोललेलो ना की म्हणजे मी डायरेक्टली बोललेलो की माझ्यामध्ये तुम्ही त्यावेळेला आहे ना बजेट कमी घ्यायचे, तर ते बोलायचे की ते रिलेशन्सच तसे होते. तर कुठेतरी आत्ता तू आली आहेस या ह्याच्यामध्ये, तर तुझ्या साईडनेही तसंच असेल की थोडंसं एक बोलतात नाही की ते मॅनेज तू वेगळं करशील? रिलेशन्स माझ्या बाबांनी खूप जपले. म्हणजे मूर्तिकार आणि मंडळांचे जे संबंध, एक लिटरली भावनिक संबंध, घरातल्यांसारखे संबंध आणि एक नातं त्यांनी इतकं जपलं काकांनी आणि वडिलांनी की मी कधी बघितलंच नाही आहे की कोणी एवढं जे केलं. म्हणजे पप्पांनी कधी मंडळासाठी मूर्ती म्हणून बनवलीच नाही. ते मूर्ती बनवायची ना ती आपली मूर्ती आहे, आपले बागवे आर्टची मूर्ती आहे अशी बनवायची. मग त्याच्यात ते नाही कॅल्क्युलेट करायचे की हा बजेटमध्ये नाही बसत, इथे फायबर लावावं लागणार, जाऊ दे आपल्या खिशातनं टाकूया, अशी कामं केलेली आहेत. आणि पप्पांनी एवढं सांभाळलं मूर्तिकारांना, मंडळांना, खूप मंडळांना सांभाळलं. म्हणजे काही बऱ्याच त्याने तेव्हा बजेट नसायचे, तेव्हा नव्हतेच बजेट मंडळांकडे. ते म्हणजे अगदी 0 पैसे दिलेले असताना पण पप्पांनी मूर्त्या घेऊन जायला दिलेल्या आहेत. कारण मी तुला विचारतोय की परत त्याच्याने घर चालतं आहे आणि ऑब्व्हियसली तुम्हाला दोन्ही करायचं होतं, घर पण आणि हे पण. मग त्यावेळेला ज्यावेळेला एक बजेटचा किंवा स्वतः त्यांच्याकडून काही जायचे, मग घरी कसं काय चालायचं ते सगळं? माझे बाबा आहेत ना, आता कसं असतं जेव्हा कलेमध्ये आपण व्यवसाय जर जपला किंवा व्यवसायामध्ये कला जपली, कुठेतरी दोघांचा एक बॅलन्स ठेवावा लागतो आणि ते कुठेतरी त्यांनी नाही केलं त्या काळात. ते मलाही दिसतं, मीही ते नोटीस केलं. कारण का आपण नुसती जर कला करत राहिलो तर आपल्याला
व्यवसाय नाही जमत, मॅनेजमेंट नाही जमत. आणि नुसता हे पण चुकीचं आहे, म्हणजे व्यवसायच करतात. म्हणजे जेव्हा आपण आपल्या मूर्तीला प्रोडक्ट म्हणून बोललं जातं, तिथे कला नाही राहत, तो धंदाच होतो. व्यवसायही नाही, तो धंदाच होतो. की तुम्ही एखाद्या आपल्या ज्या श्रद्धास्थान आहे तिला जर तुम्ही प्रोडक्ट बोलताय, सो तो एक बॅलन्स क्रिएट केला पाहिजे. आणि आता माझा पर्स्पेक्टिव्ह हाच आहे की मी जे म्हटलं की मी पण शिकले आहे अनुभवातनं, ते आहे. कारण का आपण कितीही सांभाळलं तरी जी नाती असतात ती मंडळांकडनं पण आली पाहिजे. ते मी बघितली आहेत की ती मंडळांनी नाही जपली आहेत. ते मी स्वतःच्या डोळ्याने बघितले. ते कोणाबद्दल वाईट नाही, त्यांचे सिच्युएशन्स असतील विच आय रिस्पेक्ट, पण ती नाही जपली गेलीत. आणि मूर्तिकारांना पाहिजे म्हणजे जेवढी वर्ष माझ्या बाबांनी सांभाळलं की म्हणजे ते वर्षानुवर्ष पैसे देत असायचे. काही काही द्यायचे पण नाहीत, ऑलरेडी कमीच असायचे, तेही द्यायचे नाहीत. आणि त्याच वेळी सेम मूर्ती किंवा सेम मंडळ बाहेरनं जेव्हा गेले बागवेआर्टकडनं, तेव्हा एक रकमी मूर्ती पैसे देऊन मूर्ती नेलेली, आणि ते पण ट्रिपल प्राईजमध्ये, चार्जेसमध्ये. तर मग कुठेतरी वाईट वाटतं ना, की मग असं आपल्याला होतं की चुकले का कुठेतरी आपले बाबा हे सगळं करून. ते त्यांच्या पॉईंटला. आणि हे बागवेआर्टचं व्हॅल्यूज हेच सांगते मी, की ते अजूनही ते तू जर त्यांच्याशी बोलशील ना, ते फॉर्मली बोलतील, नाही मी केलं ते मी बरोबर केलं, मी माझ्या साईडने बरोबर होतं, मी माझ्या नाती जपली. पण समोरच्यानी नाही जपली, तो त्यांचा पार्ट. कारण इतिहास आहे. पण तुझ्या साईडने मग ते बरोबर होते की चुकीचं? माझ्या साईडने इट्स अ ग्रे एरिया. आमच्या बाजूने आम्ही बरोबर होतो, आम्ही नाही चुकलो. परिस्थितीनुसार बाकी ते नाही झालं मॅनेज. आणि कुठेतरी एक असतं की आम्हाला आहे ना, जरी पैसे नाही आले किंवा पैसे पप्पांनी तू बोलायचे कमी पैसे घ्यायचे मूर्त्यांचे, पण कधी कमी नाही पडलं. कधी गणपती बाप्पांनी तुम्ही जेव्हा मनापासून त्याची सेवा करता, तो तुम्हाला एवढीशी पण कमी कधीच करू देत नाही. आज सगळं नीट आहे, कधी कुठल्या कमी नाही पडली, सगळं नीट होतं. आणि वी हॅव हॅड कम्फर्टेबल लाईफ. आम्हाला जे जे करायचं होतं आम्हाला सगळं वडिलांनी प्रोव्हाइड केलं. आणि त्याचं एक प्रॅक्टिकल रिझन हे पण आहे की माझे बाबा स्टुडिओमध्ये काम करायचे. ही वॉज अ बिग नेम इन आर्ट इंडस्ट्री. तर त्यांनी बऱ्याच फिल्म सेट्सवर काम केलेलं आहे. आणि त्यांनी जैन धर्मांचे जे सेट्स उभारतात त्यांच्या महाराजांसाठी, तर ते पण त्याची जवळजवळ 20-1 वर्ष त्याची सेटची कामं केली आहेत. ते नेहमी इंडियामध्ये कुठे ना कुठे असायचे, ते घरी फार कमी असायचे. दिल्लीमध्ये असेल, हैदराबाद वगैरे, तर तिकडे त्यांची कामं. आणि ह्याच्यानी आम्हाला त्यांचा एक सोर्स ऑफ इन्कम हा एक पक्का होता. त्यामुळे त्यांना कुठेतरी बागवेआर्टमध्ये एथिक्स पाळता आले, फायनान्शियल. हां, मग आता तुझं पण एक चांगला सगळं जॉब बिब सगळं चाललेलं. मग तुला एक म्हणजे बोलतात ना, एक सगळे असे मोठे मूर्ती असतील किंवा असं ज्याच्याने खूप चांगलं इन्कम येत असेल, म्हणजे त्यावेळेला सोडणं एक वेगळं डिसिजन असतं. आणि आता फक्त एक छोटे मूर्ती आहे किंवा एक मोठं मंडळ आहे ज्याचं नाव नाही घेत आहे अजून, म्हणजे एकच मंडळ आहे. तर अशा वेळेला एक चांगलं जॉब सोडणं हे तुला चुकीचं नाही वाटलं का? ॲक्च्युली माझा जो डिसिजन आहे ह्या बेसवर नाहीच आहे की बागवेआर्ट त्याच्या पीकवर आहे की बागवेआर्ट त्याच्या लोएस्टवर आहे. हा डिसिजन माझा स्वतःच आहे. आणि मी फक्त ना स्वतःला एकच प्रश्न विचारला आहे की डू आय बिलीव्ह इन दिस लिगसी, डू आय बिलीव्ह द आर्ट विच इज इन मी. आणि उत्तर जेव्हा हो आलं ना की मी बिलीव्ह करते, आय नो की ते आपल्या हातात आहे, ते पुढे किती न्यायचं, किती नेता येईल. आणि मला एक तो कॉन्फिडन्स आहे की माझ्या हातात कला आहे. म्हणजे मला हे नाही करायचं आहे की कसं आहे माहिती आहे, जॉब आता जर मी हेही करू शकले असते, मला एक चांगला MNCमध्ये आता मी एक कॉर्पोरेट लॉयर होते आणि आय हॅड अ कम्फर्टेबल जॉब. माझ्या अंडर एक टीम होती. मला हवं तेव्हा 2-3 महिने मला रिमोट वर्किंग घेऊन पण पूर्ण वेळ काम करता आलं असतं, तेही मॅनेज करता आलं असतं. मग मीही करू शकले असते. कारखान्यात एक खुर्ची टाकली असती, एक ऑफिस बनवलं असतं, बसायचं, रेडीमेड मूर्त्या आणायच्या 200-300 लहान, मातीचा पण मिळतात आता, आणायच्या, 2-3 आर्टिस्ट शोधायचे, 4-5 भैया कॉन्ट्रॅक्टवर ठेवायचे, मूर्त्या उभ्या करायच्या. हे मी करू शकले असते. हे मी जॉब सांभाळतेही करू शकले असते. मला अजूनही लोक बोलतात वाय आर यू नॉट बॅलन्सिंग बोथ. पण हे मला नाही करायचं आहे. माझ्यातल्या कलाकाराला जर म्हणजे कसं माझं एक स्वप्न आहे की माझ्या हातातनं मूर्त्या घडत मला बागवेआर्टला पुढे न्यायचं आहे. मला फक्त ते चालू आहे आणि ते पुढे न्यायचं आहे, तसं नाही करायचं. सो जर ते स्वप्न मला पूर्ण करायचं असेल ना, तर त्या स्वप्नाला अर्धवट वेळ देऊन नाही चालणार. मग मी माझ्या आपल्या कलाकाराला न्याय नाही देऊ शकत तसं करून.
आणि ते मला एक खंत राहील आयुष्यभर की हे मी ट्राय पण नाही केलं, करू शकले नाही शकले, इट्स अ फ्युचर थिंग. आणि मी हे ॲज अ रिझल्ट ओरिएंटेड बघतच नाही, इट इज अ जर्नी फॉर मी आणि आय एम एन्जॉईंग इट सो मच. पण मग ते असं रिस्क नाही वाटली का कधी तुला? रिस्क आहे, मी उगाच हॅपी हम्म. बबलमध्ये नाही राहणार की रिस्क नाही आहे, हम्म. बट इट इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. हम्म. कारण का आय हॅड फायनान्शियल स्टेबिलिटी, माझ्याकडे एक चांगली फायनान्शियल स्टेबिलिटी होती, हम्म. 6 डिजिट जॉब, एव्हरीथिंग वॉज गुड. बट कसं असतं, हा डिसिजन मी इम्पल्सिव्ह नाही घेतला हम्म. की माझं आता मला मनात आली लहर केला कहर, असं नाही आहे. मी 3-4 वर्ष झाली माझ्या मनात ही गोष्ट आहे आणि मी 3-4 वर्षापासून खूप कॅल्क्युलेशन्स करून खूप प्लॅनिंग केलं आहे की आपण कसं सर्वाईव्ह करू शकतो प्रॅक्टिकली, फायनान्शियली, आणि आपण कसं मॅनेजमेंट करू शकतो, कशी टीम क्रिएट करू शकतो, कोणाला कोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज देऊ शकतो ज्याने आपल्याला फ्री हँड मिळेल की काम करू शकतो. कारण का मी जर मॅनेजमेंट करत बसले तर मला कलामध्ये माझं लक्ष जाणार नाही, आणि मी जर कलाच करत बसली तर मॅनेजमेंट कुठेतरी दुसरीकडे जाणार. सो हे सगळं प्लॅन करून एक मी कॅल्क्युलेटेड रिस्क आहे, पण ती कॅल्क्युलेटेड आहे आणि ते माझ्या डोक्यात आहे की कसं करायचं आहे, काय करायचं आहे. फायनान्शियल जे माझे प्लॅन्स होते ते थोडेसे फिसकटले ह्या वर्षी ड्यू टू सम पर्सनल रिझन्स, बट पण त्याच्याने माझा हा निश्चय एवढा स्ट्रॉंग होता. धाकधूक आहे मनात, मी खोटं नाही बोलणार, पण माझ्या आईचा खूप सपोर्ट होता त्याच्यात. तिने मला एक जो पुश असतो ना पूर्णपणे की नाही तू करू शकते, आणि का तिने मला लहानपणापासून हे काम करताना बघायची सीन मी की मी किती पॅशनेटली करते किंवा मी ते बोलताना किती मनापासून, इट इज कोर व्हॅल्यू आहे माझ्यासाठी. तर मग ते तिने बघितलं ना, शी न्यू की मी हे करू शकेन, आणि तिने मला तो कॉन्फिडन्स दिला आणि त्या कॉन्फिडन्सवर मी हा डिसिजन घेतला. आज ती 4 महिन्यापूर्वीच शी पास्ट अवे, आणि मग ते त्याच्यामुळे माझा हा डिसिजन थोडा डिले झाला. मी फेब्रुवारीमध्ये रिझाईन करणार होते. मी ही डेट गेल्या वर्षीच्या गुढीपाडव्याला ठरवलेली की मी ह्या वर्षीच्या गुढीपाडव्याला 19 मार्चला गुढीपाडवा होता, 19 मार्चला माझं रेझिग्नेशन जाणार आहे. मग मार्चला रिझाईन केल्यावर आय विल गेट 3 जास्त महिने मी प्रिपेअर करू शकेन की कसं करायचं. पण माझी मम्मी फेब्रुवारीच्या लास्ट वीकमध्ये ती गेली, आणि त्यामुळे मार्चमध्ये तर माझी स्थितीच नव्हती तो डिसिजन घेण्याची, आणि मग मी कुठेतरी सोडून दिलेलं. ती गेली ना तर माझी हिंमत पण गेली कुठेतरी की नाही यार. मग नंतर झाले थोडे दिवस, नंतर मला असं झालं की इफ नॉट नाव देन वेन. जर मी हे 4 वर्षापूर्वी ठरवलं आणि जर मी हे नाही करत आहे, तर हा कुठेतरी तिने जो दिलेला माझा कॉन्फिडन्स आहे, तिने जो दिलेली माझी साथ आहे, ह्याचा डिसरिस्पेक्ट आहे. आय हॅव टू ऑनर माय मॉम ऑल्सो, की तिने जो माझ्यावर विश्वास ठेवला, ती नसताना सुद्धा ते पूर्ण करण्याची माझी जबाबदारी आहे. आणि तिच्यासाठीच नाही, हे माझ्यासाठी स्वतःसाठी पण आहे. सो मग मी म्हटलं की नाही आपण करू. मग मी एप्रिलमध्ये मी रेझिग्नेशन दिलं, जुलैमध्ये माझं ज्यावेळेला तू पहिल्यांदा घरी सांगितलंस ना आई बाबांना, त्यावेळेला ते इझिली बोललेली सोड की तुला समजावलं? नाही, ॲक्च्युली मला बोलायला खूप दिवस गेले. मी म्हणजे जवळजवळ हे माझ्या आधीच ठरलेलं, माझ्या डोक्यात आधीच ठरलेलं. म्हणजे मी ना एक माउंटेनियर पण आहे, मी सर्टिफाईड माउंटेनियर. तर मी काश्मीरला होती 40 दिवसासाठी, आर्मीच्या अंडर ट्रेनिंग असते जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग. तर तिकडे ना तुझा फोन असतो ना, कुठलं नेटवर्क असतं ना, फ्रेंड्स असतात. मी एकटी होते वरती हाय अल्टिट्यूडवर, आणि मी रोज अशी झोपायची ना तर मला मिल्की वे दिसायचं वरती, आणि मी अशी बघत विचार करत राहायचे. आणि मी सहज एकदा क्वेश्चन विचारलं की आफ्टर 10 years, मी 10 वर्षानंतर एखादी लाईफ जगते, तू कुठली लाईफ जगत असेल की मला एक आंतरिक जे सुख असतं, आय विल बी व्हेरी एक्सायटेड टू वेकअप एव्हरी डे, असं कोणती लाईफ जगत असेल तर मला ते सुख मिळेल. आणि ते पहिलं आन्सर जे आतमधनं आलं ना माझं, ते हे होतं, हे आयुष्य जर मी जगले तर मी खूप खुश राहीन. मी कितीही कुठल्याही ग्रेडवर काम करू दे, पण मी माझी सुखी असेल. जरी मी छोट्या मूर्त्या बनवत राहिली तरी मला प्रॉब्लेम नाही, मी सुखी असेल. आणि आपण कुठेतरी सक्सेस आणि पीपल आणि सगळ्या जगामध्ये ना स्वतःचं सुख हे बघत नाही. आणि मग मी हा डिसिजन तिथे घेतलेला माझ्या मनात. आय वॉज 21 years old. त्याच्यानंतर असं झालं की नाही झाली माझी हिंमत कुठे सांगण्याची, तरी मी लॉ करत होती. मी म्हटलं हे आपण कम्प्लीट करू. मला लॉ ही आवडायचं, मला अजूनही लॉ खूप आवडतं, म्हणून मी पुढे शिकत राहते. माझं LLM कम्प्लीट झालं, आय एम प्लॅनिंग टू डू PhD ऑल्सो. तर बघू कसं जमतं. पण त्यावेळी असं होतं ना की 4 yearsमध्ये मला एक भीती होती की नाही सांगायचं. मग शेवटी मी सांगितलं आईवडिलांना. पहिलं आईला सांगितलं, आई आपल्या जास्त जवळची असते.
आईने सपोर्ट, आणि ती किती एक्सायटेड झाली ना, मी सांगितलं सांग, मला असं वाटत होतं की ओरडेल मला, तू पागल आहे का, एवढं लॉ केलंय आणि आता हे बरोबर. कर. आपल्याला तेच वाटलं. हा. शी गॉट एक्सायटेड, शी गॉट व्हेरी हॅपी की अरे वा तुला हे करायचं हे करायचं, शी गॉट एक्सायटेड. मग मला पण एक कुठून तरी एक वेगळीच एनर्जी आली तिच्यामुळे. आणि मग आम्ही दोघांनी मिळून पप्पांना सांगितलं. पप्पाने सुरुवातीला विचार केलं, पण नंतर बोलले की कर, तू तुझ्या हातात आहे ही कला आणि तू पुढे जाशील, माझा आशीर्वाद आहे तुला हे करायला. पण मग पुढे कसं काय, म्हणजे आता ऑब्व्हियसली एक लग्न होणार, त्यानंतर एक दुसऱ्या ह्याच्यामध्ये जाणार, मग त्याच्यानंतर मग हे सगळं मॅनेज करणं तरी तुला वाटतंय का की कारण मी बोललो ना जॉबचं, हां. जॉबला ते रिस्ट्रिक्शन नॉर्मली तरी नसतं, बट आता ही कशी एक वेगळी फील्डच आहे, तर ह्याच्यामध्ये तुला वाटतंय का की ते दोन्ही फॅमिली सांभाळणं आणि वर्कशॉप सांभाळणं हे इझी असेल? ॲक्च्युली नाही एवढं अवघड जेवढं वाटतं आपल्याला सोशली. कारण एक यू जस्ट नीड वन थिंग की एक सपोर्टिव्ह पार्टनर तुम्हाला आयुष्यात पाहिजे. एक सपोर्टिव्ह पार्टनर शोधून, कारण काय आपण ज्या फॅमिलीमध्ये जन्म घेतो ते आपल्या हातात नसतं फॅमिली बरोबर. निवडणं. एक फॅमिली आपल्या हातात असते निवडायची, ती आपली योग्य डिसिजन. आणि मी तेवढी आहे की मी खूप विचार करून निर्णय घेते. मी कधीच असे उडते निर्णय घेत नाही. मी माझे गट्स फॉलो करते आणि एक चांगला पार्टनर शोधायचं. आणि वन्स ही सपोर्टिव्ह, तर मला नाही वाटत एवढं डिफिकल्ट होतं. बाकीचे जे चोर आपले घरची कामं आहेत वगैरे आहेत, ते तुम्ही डेलिगेट करू शकता. तुम्हाला हाऊस हेल्प मिळतात. आणि एक असते की तुमची फॅमिली स्ट्रॉंग पाहिजे. आता माझी ही फॅमिली पण स्ट्रॉंग आहे, तर एक फॅमिली एवढी स्ट्रॉंग आहे ना की तुम्हाला नाही विचार पडत. बरोबर. आणि आमची फॅमिली फक्त आम्हीच्या 4 लोकांची नाही, आमची जी कोर फॅमिली आहे ना ती जवळजवळ एक 30 लोकांची, 30-35 लोकांची कोर फॅमिली आहे फक्त. तीच एवढी मोठी, आणि प्रत्येक जण खूप कनेक्टेड आहे एकमेकांशी. आणि इवन आता माझ्या दोन्ही आत्या, त्या पण दरवर्षी येतात अजूनही सोनेरी मारायला, हेल्प करायला. शेवटचा 1 हफ्ता येतात. माझे मोठे काकांचा मुलगा अमोद दादा, ते जो मगाशी मॅनेजमेंटबद्दल बोलला, तर अमोद बागवे, तर तो मॅनेजमेंट इतकी मस्त मला हेल्प करतो. तो इतकी, म्हणजे तो स्वतः सुट्टी वगैरे काढून येतो शेवटचा हफ्ता, आणि ही हेल्प्स विथ एव्हरीथिंग की सगळ्या नीट आहे का, रेडी आहे का. माझी बहीण नसते. सो हे सगळ्यांचा सपोर्ट असला ना की तुम्हाला सगळ्यांच्या असं एक बोट जरी लागलं तरी तुम्हाला इतका आधार मिळतो की ह्या सगळ्या गोष्टी नाही एवढा मॅटर करत. बरोबर. दीज आर आहेत. म्हणजे असं नाही, मी रिस्पेक्ट करते हाऊसवाईफ्स आणि एव्हरीथिंग जे सगळं मॅनेज करतात. पण आय थिंक की हे सगळं मॅनेजेबल आहे. थोडंसं आपण कॅल्क्युलेट केलं, डिसिजन्स घेतले की ते एवढं काही अवघड नाही आहे. आणि स्वप्न एवढी मोठी असल्यावर ते सगळं मॅनेज होतं. बाप्पा करतो. तर आता बागवे आर्ट्स आम्ही बघतोय ना, बागवे आर्ट्स म्हणजे कसं एक डिटेलिंग्स आहेत खूप सगळे, म्हणजे नॉट इवन इन फक्त गणपतीमध्येच नाही, की आता मी काही स्कल्पचर्स बघितले आहेत तुमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे अगदी ती तुमच्या कारखान्यात जी देवी असेल किंवा भरपूर काही, तर एक खूप मायनर डिटेल्स होते. म्हणजे अगदी चल मूर्तीमध्येही नाही, तुम्ही ज्यावेळेला काही गोष्टी समजवतात, जसं ते एलिफंटाचं केव्जमध्ये जे तुम्ही ट्रिप हे केलेली त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये पण छोट्या गोष्टी सांगत होते. तर तू ज्यावेळेला शिकतेस आताही या ह्याच्यावरून, तुझं ह्या सगळ्याचं पर्स्पेक्टिव्ह कसं आहे? ॲक्च्युली मी लहानपणापासून, बालपणापासून आईवडिलांना माझ्या किंवा माझ्या काकाकींना फिरण्याची खूप आवड. आणि फिरता त्याच्यात अभ्यास करायचे, त्याच्यातल्या मूर्त्या असतात त्याचे बारकावे समजून घ्यायचे. हे मी कळत न कळत लहानपणापासूनच शिकत गेले. म्हणजे कधीच जाऊन एखादी गोष्ट फिरून फोटो काढले आणि यायचं, मस्त पोस्ट टाकली, रील टाकली, एवढं आम्ही असंच नाही फिरायचं. हे पण आहे, हे आपल्या आठवणी असतात फोटो वगैरे, ते इम्पॉर्टंट आहे. पण त्याचबरोबर त्याच्याबद्दल थोडंसं वाचून तरी जायचं. माझ्या बाबांनी नेहमी बोलायचं की वाचून जायचं, त्याबद्दल शिकायचं. आणि ते मला पण फिरवायला न्यायचे ना, तर मला दाखवायची की ह्याची आयकॉनोग्राफी बघ कशी आहे, ह्याची पोज बघ कशी आहे, की एक समभंगामध्ये आहे, त्रिभंग आहे, अतिभंग आहे, ललितासनामध्ये बसलेली आहे मूर्ती. ह्या छोट्या बारकाईनं आपण नॅचरलीच शिकत गेलो. म्हणजे मी शाळेत वगैरे असतानाच मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती होत्या की मूर्ती अतिभंगामध्ये असते म्हणजे ती कशा पोजमध्ये असते, हाताच्या मुद्रा कशा असतात. तर एक सगळ्यात मोठं भाग्य असतं ना की एक चांगला गुरु मिळणं. बरोबर. आणि त्याहून मी कुठेतरी इतकं मोठं पुण्य केलं कुठल्या तरी जन्मात, की ते गुरु आपल्या पेरेंट्सच्या रूपातच मिळणं हे किती मोठं भाग्य आहे. आणि त्यामुळे मला गुरु शोधून मग शिकण्याचा हा माझा प्रवास नाही झाला. हा माझा प्रवास जन्मापासूनच सुरू झाला. आणि नॅचरलीच आता मला बाबांनी वेरूळला नेऊन तिकडच्या बारकावेत किंवा ते कैलास लेणं जे आपलं 16वं लेणं, त्याच्याबद्दल बाबा पण लास्ट टाइम बोललेले की ते सिंगल मोनोलिथिक कोरलं आहे. आणि ते कसं कोरलं असेल त्यावेळेला, काय जजमेंट. आता आपण 22 फूट 20 फूट बनवतो, आपल्याला वाटतं काय जजमेंट आली आहे, काय ॲनाटॉमी आली आहे. पण ते एवढा मोठं मंदिर अख्खाच्या अख्खं शिल्प, ते पण काही दिसत नसताना ग्रेट आहे.
आणि जेव्हा आपण ह्या प्राचीन मंदिरं फिरतो किंवा ह्या जुन्या काळातल्या मूर्त्या आपण बघतो, तर आपण आत्ताच अभ्यास नाही करत असतो. ते मूर्तिशास्त्र पूर्वीपासून कसं होतं आणि ते कसं इव्हॉल्व्ह करत आलं तेही शिकतो. आणि त्यात ना एक घारापुरीला ना मेन लेणं तर आहे, ज्याच्यात त्रिमूर्ती आणि शिवाचे वेगवेगळे हे स्वरूप आहेत. पण त्याच्या बाजूलाच असे सेकंड आणि थर्ड लेणं आहे ना, त्याच्यामध्ये ना एक थर्ड लेन आणि सेकंड लेनमध्ये ना एक असा गॅप आहे, गोल आहे. बरोबर. ते का झालं असेल की ते कोरत गेले, त्यांना ते डेप्थ लक्षात नाही आली, तर चुकून तो क्रिएट झाल्यासारखं. त्याच्याने आपल्याला चुका पण कळतात. म्हणजे आपण हे पण शिकतो की कधी कधी असं वाटतं ना, छान छान काम बघतो ना आपण, असं वाटतं आपल्याला की यार हे परफेक्टच करतात. म्हणजे आपल्या हातात ना चुका होतात ना, आपल्याला खूप न्यूनगंड येतो, एक कॉम्प्लेक्स येतो की यार आपल्याला जमत नाही, आपण कसं मिस्टेक, मग आपण ट्राय करायचंच सोडून देतो. पण याच्या चुका पण बघतो ना एवढ्या ग्रेट आर्टिस्ट, ते कुठेतरी एक ऊर्जा मिळते की नाही, हे चुकांमधनं ते शिकत त्यांनी हे पण घडवलं ना, जे मेन लेन आहे ते. तसं आपल्या हातातनं चुका झाल्या, इट्स ह्युमन, इट्स ओके. पण त्याच्यातनं शिकून आपण अजून किती छान छान करू शकतो. तसा मूर्तिशास्त्राचा अभ्यास माझे धडे माझ्या लहानपणापासूनच आलेत. आयकॉनोग्राफी कशी हवी, किंवा एक ओव्हरऑल आर्किटेक्चरल व्हॅल्यूज कसे असले पाहिजेत, ते सगळं मी लहानपणापासूनच शिकले. म्हणजे घारापुरीचा पण जर मूर्त्या बघितल्या तर त्याची जी ॲनाटॉमी आहे ती इतकी परफेक्ट आहे ना. माझं एक खूप आवडतं शिल्प आहे तिकडे, कल्याण सुंदर म्हणून शिल्प आहे, शिव पार्वतीचं लग्नाचं. आणि त्याच्यात पार्वती इतकी गोड असं बोलायला इतकी क्यूट दिसते ना ती, की वाटते कशी एक छोटी मुलगी आहे किंवा आणि तिचं लग्न होतं आणि तिच्या चेहऱ्यात कसं प्रांजळ, शी इज व्हेरी शाय. आणि हे दगडामध्ये त्यांनी भाव आणलं. मातीमध्ये एक वेळ आपण चुकलं, माती लावली, ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. दगडामध्ये हे भाव आणणं किती ग्रेट आहे. काही वेळेला तर ते असं पण वाटतं ना की आता हे भग्न अवस्थेत असे तर तेव्हा कसे असतील. एक्झॅक्टली. म्हणजे ते जेव्हा त्यांच्या वैभवशाली त्यांच्या वेळेत असतील, बरोबर, हम्पी विजयनगरचं साम्राज्य, ते त्या काळात आपण म्हणजे आता पण अंगात काटा आला की आपण इमॅजिन पण नाही करू शकत. आता मी एकटीच गेलेली हम्पीला. मी ऑलमोस्ट इंडियामधले 25+ स्टेट्स मी फिरले आणि बरेचसे मी सोलो ट्रॅव्हल केलं. मला ट्रॅव्हलिंग खूप आवडतं. आणि ते बघता आपण हेच शिकतो की किती भारी काम केलं आहे. आणि जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो ना, आपण चौकस नजरेने मी जर चौकस नजरेने फिरते की फक्त मूर्तीच नाही, की कल्चर पण कसं असतं. आता नागालँडला मी गेलेली, तर तिकडचे ट्राईब्स कसे आहेत, त्यांचे कसे हर्ट्सचे, प्रत्येक ट्रायबलची प्रत्येक एक युनिक आयडेंटिटी आहे. त्यांची ज्वेलरी, त्यांचे बीड्स, खूप हेअरस्टाईल्स. आता बऱ्याचशा बुद्धिस्ट लेण्यांमध्ये हेअरस्टाईल्स बघाल ना बायकांचे किंवा राजा राणींचे, ज्यांनी डोनेट केलेलं असतं, स्पॉन्सर, त्यांचे शिल्प असतात युजली गेटवर वगैरे. तर त्यांचे हेअरस्टाईल्स वगैरे इतके युनिक असतात, मजा येते बघायला की यार कसं तेव्हा एवढा विचार केला असेल. किंवा कैलास ह्याचं लेन आहे, खाली ते गन दाखवतात आणि नंदी असतो, तर एक जण त्याची शेपूट खेचत असतो, कान खेचत असतो, मस्ती करत असतं. एक वेरुळला लेन आहे की तो ना असं करून चिडवतोय. आम्ही इतके हसलेली मी लहानपणी की कसं आहे यार, तेवढ्या जुन्या वेळी तर त्यांनी इमॅजिन केलं की एवढी मस्ती करत असतं. आणि सगळ्यात मेन म्हणजे अगर एक अख्खा पॅन इंडियाच बघितलं ना, तर नॉर्दर्न साईड एकदम वेगळी आहे आणि सदर्न एकदम वेगळी आहे. म्हणजे शिल्पाचं ह्याच्यामध्ये बघितलं म्हणजे असं पण नाही 19-20, 1 आणि 100 एवढा डिफरन्स आहे त्या दोघांमध्ये. इंडिया इतकं कॉम्प्रिहेन्सिव्ह आर्ट आहे ना, त्याच्यामध्ये काय नाही असं नाही. हिमालयास पासून समुद्रापर्यंत सगळं. आता मी जेव्हा काश्मीरला पण गेली, मी नॉर्थला पण ट्रेकला जेव्हा जाते ना, मी जेव्हा हाय अल्टिट्यूडवर पोहोचते आणि जेव्हा बघते तेव्हा असं होतं की यार आपण हे निसर्ग चित्र लहानपणी काढायचो, स्कूलमध्ये निसर्ग चित्र काढायचो, पण कधी वाटलं नव्हतं की रिअल पण असेल. आणि हे रिअल बघतोय मी ना. लहानपणी एक निसर्ग चित्र काढलेलं एक्झॅक्ट सेम ॲड आहे, तो फोटो पण आहे की तो व्ह्यू मला दिसला आणि ते मला असं झालं ना की एकदम भरून आलं की वाव, म्हणजे वर्ल्ड इज सो ब्युटिफुल. आपण फक्त आपल्या चौकोनात त्याच पॉलिटिक्समध्ये अडकून राहतो, पण त्याच्या पलीकडे इतकं सुंदर आहे आणि त्याच्यामधनं इतकं शिकण्यासारखं आहे. नुसतं नेचरकडनं कलर शेड्स जर शिकले, ग्रीनचे, ब्ल्यूचे, अमेझिंग. वर्ल्ड इटसेल्फ इज अ ओपन बुक. आणि एक शिक्षण पद्धती तुमच्या जगातच आहे. तुम्हाला फक्त तुमचं नजर, कान सगळं ओपन, ते तुम्ही एक रिसीव्ह करण्याची वृत्ती हवी. तर ते मी ट्रॅव्हलिंगमुळे मला त्याचा खूप फायदा झाला. आणि ट्रेकमुळे हा पण होतो की तुम्ही
एकाग्रता करायला शिकता. तुमचा फोकस काय, तुम्हाला कुठे पोचायचं आहे. वाट कितीही अवघड असते, तुम्ही इतके येतात ना, 10 मिनिमम क्षण येतात की यू वॉन्ट टू गिव्ह अप, की नाही बस झालं, आता जाऊया, नाही होतं माझ्याने एवढी बॅग घेऊन. पण तरीही तुम्ही पाठी बघता ना, तेव्हा असं होतं की यार आपण एवढं तर आलोय आणि एवढंच त्याच्याने बाकी अजून आहे. एवढं आलोय म्हणजे आता जर परत गेलो तर ह्याचं हे अपमान आहे ना तो. बरोबर. अजून आपण पुढे गेलं पाहिजे, तेवढंच राहिलंय. ती चिकाटी आहे, ती मी ट्रेकिंगमुळे आणि माउंटेनिअरिंगमध्ये खूप शिकली आणि त्याचा उपयोग होतोय मला इकडे. मग नॉर्मली ट्रेकिंगचं कधीपासून करतेस? कारण मला ट्रेकिंगचं माहित नाही, पण आम्ही तुला लहानपणी बघितलेलं ते गणेश गल्लीचीच मूर्ती होती, त्याच्या मुकुटावर चढून ते हे करत होतीस, पेंटिंग करत होतीस. हा. मला ट्रेकिंगची खूप पहिलं, माझे बाबा आणि आई दोघंही ट्रेकर होते आणि त्यांच्याबरोबर माझा पहिला ट्रेक मी पहिलीत असताना मला सिंहगडला नेलेला आणि तेव्हा गाडी कल्याण दरवाजापर्यंत जात नव्हती, आपल्याला चढूनच जायचं. हो. तर तो माझा पहिला ट्रेक आणि तिकडनं जर ट्रेकिंग सुरू झालं, मग इतिहासाची ओढ पप्पांनी लावली. सगळं सांगायचे की कसा इकडे महाराजांचा जो इतिहास आहे आपला, ते जेव्हा आपण ऐकतो आणि जेव्हा ऐकण्या किंवा शाळेच्या पुस्तकांमध्ये शिकण्यापेक्षा तो ॲक्च्युली जेव्हा बघतो की आपलं वैभव आणि आज जे आपण आहोत ते फक्त महाराजांमुळे आहोत, ही फिलिंग आहे ना, ती हेल्प करते आपल्याला कुठेतरी आज स्ट्रॉंग राहायला, की आपण आहोत पुढे आलेले, आपण पण पण ह्या सगळ्याचं गणपतीच्या म्हणजे अगदी जे स्कल्पचरचं बोललीस किंवा अगदी ट्रेकचं बोललीस, त्याचा फायदा तुला इथेही होतो का मग? खूप होतं. आता मंदिरांमुळे फिरल्यामुळे त्यांच्या आता साऊथची जसं तू बोलायची वेगळं असतं, तिकडचं मूर्तीशास्त्र वेगळं आहे, तिकडच्या शैली वेगळ्या आहेत, नॉर्थच्या वेगळ्या आहेत, शिकारा पद्धत आहे, वेगवेगळ्या पद्धती आहेत. तर मग विमानांच्या पद्धती वगैरे ते आपल्याला यूज होतं प्रभावळ बनवताना, मुकुट बनवताना, किंवा थायलंडमध्ये वगैरे पण मुकुटाच्या वगैरे खूप छान छान पद्धती, तिकडे पण गणेशाचं खूप चांगलं जतन आहे केलेलं. तर मग ते जेव्हा आपण फिरतो ना आणि आपण ह्या सगळ्या बघतो की अरे हे किती छान केलंय, त्या छोट्या छोट्या गोष्टी नॅचरली आपल्या डोक्यात फाईलमध्ये ऍड होत जातात आणि जेव्हा आपण करतला जातो तेव्हा ते यूज होतं, खूप यूज होतं. तर त्याचं आहे. कारण आता पण कसं माहिती, आता थोडंसं एक ते जगन्नाथाचं फिवर आले, त्याच्यामुळे तिकडचे जे टेम्पलचे जे लायन्स आहेत हे आपल्या इथे जे नॉर्मली होते त्याच्यापेक्षा थोडे ते वेगळे असतात. मे बी त्यावेळेला त्या लोकांनी बघितले नसेल, त्यांनी तसे ते काढले असावे, म्हणजे एकदम ते मिशीवाले आणि इव्हन पशुपतीनाथ नेपाळचे वगैरे पण तसेच म्हणजे एकदम त्या साईडला ते तशामुळे. आता कसं होतं आपल्याकडे काढलं ना की अरे काहीतरी वेगळं, बट ऑब्विसली त्यांचे तिथे खूप नॉर्मल आहेत ते तशी. मग तसं भरपूर काय काय आहे, म्हणजे एक अख्खं एक इंडिया फिरलं ना, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ नॉर्थ ईस्ट नॉर्थ वेस्ट सगळे ते वेगवेगळं काय काय आहेत. खूप शिकण्यासारखे आणि वेगवेगळं कल्चर आहे जे लोकांपर्यंत अजून पोहोचलंच नाहीये. बरोबर. तर ते पोहोचवण्याचा उपयोग कुठेतरी मला माझ्या अनुभवांचा होतो. आणि जसं तू गणेश गल्लीचा बोलला, ते कुठे मी तर 5-6 वर्षाची असल्यापासून ट्रॉल्यांवर चढायला लागली आणि मला माहिती ना पप्पांना कशी हिंमत झाली, पण त्यांनी पण घाबरले. मला तो किस्सा सांग ना, आता तो युट्यूबवर आम्ही तो बघितल्यावरून तो विचारतो, त्यावेळेला तुझे घरचे घाबरले नव्हते का की एवढा वरती तो गणपती होता, म्हणजे अगदी तो 22 तरी बोलला ना तरी तो ऑब्व्हियसली थोडा 22 पेक्षा मोठाच असतो खालती. आणि कसं ट्रेकच्या वेळेला तुझ्याकडे एक सपोर्ट असतो, ऍटलिस्ट तू पडणार नाही, हार्डनेस, आणि इथे काहीच नाही तसं, म्हणजे अगदी हेल्मेट पण नसतं. ऍक्च्युली तो जो व्हिडिओ आलाय ना तेव्हा तरी मी मोठी होती, मी 9वीत होते तेव्हा, पण मी गणेश गल्लीच्या ट्रॉलीवर एक अगदी 4वी-5वी पासूनच तेवढ्या उंचीवर चढत होती. तर तेव्हा त्यांना नाही भीती होती, कारण का गणपतीचा एक सपोर्ट, एक विश्वास असतो. आणि मी लहानपणापासून थोडी ॲडव्हेंचरसच होते. मला जरी ते बोलले असे खालीच थांबायचं तरी मी थांबले नसते. थोडीशी हट्ट करून वरती गेली असते. आणि मला लहानपणापासूनच पप्पा गणेश गल्लीमध्ये ते काम करायचे ना, तर मी स्वतःहून बघितले, त्या गणपतीसोबतच मी मोठी झाले. आणि मी बघितलं की पप्पांबरोबर दुसरं कोणी नसायचं आर्टिस्ट, त्यांना ते प्लॅस्टर बनवून देणारा एक असिस्टंट असत आणि प्रत्येक काम म्हणजे तो शिगा वाकवून लावण्यापासून, गवत लावण्यापासून, स्केलेटन उभारण्यापासून प्रत्येक काम पप्पा करायचे, स्वतःच्या हाताने करायचे आणि ते तेवढ्या डेडिकेशनने आणि डिवोशनने करायचे. तुझे असे काही हे सांग ना त्यावेळेचे किस्से जे तुला आठवत आहेत, अशी काहीतरी स्टोरी किंवा काही? खूप आहेत ॲक्च्युली. जेव्हा गणेश गल्लीचा गणपती आला तेव्हा जे मी म्हटलं की पप्पांचे आमच्या एथिक्स, तर मी लहान होते पण मला ही आठवण आहे डोक्यात की पप्पा मलाच घेऊन अण्णांकडे गेलेले, तोंडवळकरांकडे, आणि ते बोललेले की असं म्हणजे आहे मूर्ती बनवायचं, तर तुम्ही बनवत असाल तर मी नाही हात घालणार, कारण काही रिस्पेक्टिव्ह, कारण का तुमचं आहे कनेक्शन. अण्णांनी त्यांना आशीर्वाद दिला की म्हटलं नाही, की तुम्ही करत असाल तर तुम्ही करा, मला ॲक्च्युली आता नाही, म्हणजे नाही करायचं आहे करून.
सो ही माझी ना ही कुठेतरी माझ्या डोक्यात एकदम फिक्स झालं की एक म्हणजे दुसऱ्या मूर्तिकाराप्रती कसं आपण रिस्पेक्ट केला पाहिजे आणि त्याच्या नुसत्या मूर्तिकाराप्रती नाही तर त्याच्या अंगातल्या कलेचा पण तो रिस्पेक्ट असतो. तर गणेश गल्लीच्या ही आठवण माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण काय कुठली आपण जाऊन दुसऱ्याचं काम हे तर आपण पहिल्यापासून बाबाही बोललेले आहेत ह्यावर. आता ते नाही दिसत कुठेतरी मूर्तिकारांमध्ये. पण तेव्हा तुला पण असं वाटलं ना की अरे एवढं असं मंडळ आलं हे आपण करूया ना, म्हणजे असं का हे विचारायला, आणि असं कधी एक म्हणजे 0.01% वाटलं नव्हतं का, म्हणजे बाबांचं तर सोड पण तुझ्या साईडनेही म्हणजे आता तेव्हा? तेव्हा तर मी लहानच होते, म्हणजे उगाच मी असं नाही बोलणार की मला असं वाटलं तसं वाटलं. म्हणजे बोलायला की मी हेच केलं वगैरे नाही, मी लहान होते, मी 3री-4थीत होते जेव्हा गणेश गल्ली सुरू केला आपण बनवायला. आणि मग मला ते आठवणी आहेत की पप्पा गेलेले आणि मी नेहमी ना मला चिडवायचं झाले की पप्पांची शेपूट आहे. मला चिडवायचे की पप्पांबरोबर, आणि मी 24 तास पप्पांबरोबरच असायचे की ते गणेश गल्लीत जातात तर मी त्यांच्यावरच वरती ट्रॉलीवर ते एकदम मुकुटापर्यंत चढले तर मी पण मुकुटापर्यंत चढणार. कधी कधी आपले ते मला बांधून ठेवायचे फळीला. पण मी असायचे तिकडे पूर्ण मला रशीने बांधून ठेवायचे किंवा मी फ्री असं. आणि पण मी काम त्यांचं खूप जवळून मला बघायला मिळालं. जो स्केलेटनने तो दोरा कापायचं काम मला द्यायचे की दोरा कापून ते बांधायला, पण मला ते दिसायचं की ते कसे वाकवायचे. आणि ते शिगा वगैरे वाहून वाकवायचे ना, वरच्यावर वाकवून लावायचे. आता आपण कुठेतरी बघतो की ते स्केलेटन आधीच कुठून तरी बनवून नंतर तिकडे ते जॉईनिंग करतात. गणेश गल्लीचं ना मला खूप कौतुक वाटतं त्या मंडळाचं की सगळ्या साच्याच्या कल्चरमध्ये त्यांनी ती प्रथा जपली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे आणि ही खूप आर्टिस्टला एक वाव देणारी प्रथा त्यांनी चालू ठेवली आहे की, आणि ॲज अ आर्टिस्ट पण ती किती मोठी गोष्ट आहे की तुला एक चॅलेंज आहे की तुला ॲक्च्युअली डिरेक्टली स्केलेटन उभं करून बनवायचं आहे. तुझं ॲनाटॉमी परफेक्टच आलं पाहिजे. आणि पप्पांचं ॲनाटॉमी इतकं परफेक्ट आलं ना, प्रत्येक शीक जरी खाली म्हणजे बनवून नाही आणली आहे, आता ते साच्यावर पण वाकवून नेलेलं मी ऐकलेलं आहे. तेव्हा कितपत खरं आहे मला माहिती नाही, पण हे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. ते हे की ते स्वतः करायचे आणि त्यांची ॲनाटॉमी परफेक्टच यायची. आणि ते असं नाही की सारखं सारखं खाली येऊन बघा हे करा, ते वरती चढून काम करायचे. खालून नुसतं डिरेक्शन त्यांनी नाही केलं. हे कल्चर मी वाघवे आर्टचं एक स्पेशालिटी आहे किंवा इव्हन बाकीच्या मूर्त्या बनवताना पण की असं खुर्ची घालून बसायचं, हे इकडनं लाव रे ते तिकडनं लाव रे, स्वतः पण तिकडे काम करता आलं पाहिजे. नाही, कारण ही ह्याच्यामध्ये एक म्हणजे थोडंसं त्या आर्टिस्ट असं म्हणजे एक बंगालीचे आर्टिस्ट असतात त्याची भरपूर मदत हे होत होती त्यावेळेला, म्हणजे बागवे आर्टचं नाही बोलत बट ओव्हरऑल त्यांची जी पद्धत होती बांधण्याची, म्हणजे आता ऑब्व्हियसली तिकडची मातीही वेगळी आहे, म्हणजे सगळंच वेगवेगळं असतं. आता जसं आपण शिकतोय काही गोष्टी तर मातीच आहे, म्हणजे अगदी ह्याच्या आधी श्रेयसचा एक पॉडकास्ट झालेला किंवा अजून जे काही झालेलं गिरगावमधलं पण एकाचा पॉडकास्ट घेतलं त्यावेळेला मातीच वेगवेगळ्या प्रकारची आहे. तर ऑब्व्हियसली तुम्ही माती कुठली वापरताय त्यावर पण सगळं डिपेंड ऑब्व्हियस होतं. आहे, तर जॉग्राफिक कंडिशन्सच्या बेसिसवर सॉईल हे चेंज होणारच आहे. प्रत्येक ठिकाणी माती चेंज होणार आहे आणि प्रत्येक जसं त्यांची अवेलेबिलिटी आहे त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक कलाकारांनी बेस्ट दिले. कारण का कसलीही असली तरी इट इज जस्ट अ मीडियम. माती असो, पीओपी असो, फायबर असो, रबर, जे काही काम आहे ते मीडियम आहे. कलाकाराला काय असतं की त्याच्या डोक्यात जी संकल्पना आहे ती त्याला साकारता आली पाहिजे. मग तेव्हा त्याला नाही वाटत की मी हे ह्याच्यानेच करणार, मी ते त्याच्यानेच करणार. जे हातात मिळेल त्याच्याने करतो माणूस. आता तुझी फॅमिलीच मुळात तर ती वास्ट आहे. तर त्यावेळेला तुम्हाला एक सांग ना की 3 बागवे, म्हणजे एक तर तुझे बाबा आणि 2 काका, ज्या तिघांच्या ना बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे. म्हणजे सगळं आता आम्ही बघितलेलं ना, एक बोलतात ना, एकाच्या पेंटिंगला तोड नाही, एकाच्या मातीकामाला तोड नाही. तर सगळ्यांकडून शिकण्यासारखं भरपूर काय काय होतं. ॲज अ फॅमिली मेंबर म्हणूनच तू ह्या तिघांकडून काय काय शिकलेलीस? ॲक्च्युली प्रत्येकाने एकाचं मातीकाम एकाचं हे आपण ऐकतो, पण रियालिटीमध्ये प्रत्येकजण प्रत्येक कामात एक्सपर्ट आहे. म्हणजे माझे काकांना आता पेंटिंग म्हणून आपण ओळखतो, पण त्यांचं मातीकामही तेवढंच सुंदर आहे, तेवढंच ते पीओपीचंही काम करतात. म्हणजे मोठे काकांचं शेडिंगमध्ये पण तेवढाच चांगला हात होता, मातीकामात. हे प्रत्येकजण प्रत्येक ह्याच्यात स्किलफुल होते, एक्सपर्ट होते. आणि पण त्यांनी एक डिवाइड केलं, त्यांनी एक मॅनेजमेंटच्या दृष्टिकोनाने केलं की हा पार्ट तू पकड, हा पार्ट तू धर, हा पार्ट मी सांभाळतो, असे ते 3 पिलर त्यांनी क्रिएट केले स्वतःमध्ये. दादा काका माझे मातीकाम, छोट्या मूर्त्या, त्याचं शेडिंग वगैरे ते बघायचे. माझे छोटे काका होते ते मॅनेजमेंट असतं आणि तेव्हा खूप सारे एम्प्लॉईज असायचे, त्या सगळ्यांचं कारागिरांचं कसं मॅनेज करायचं ते, प्लस शेडिंग काय प्रोव्हाइड करायचं.
तर ह्या सगळ्या लॉजिस्टिक्स असतात ते माझे छोटे काका सगळं मॅनेज करायचे. आणि ह्या दोन भावांचा सपोर्ट एवढा झाला मॅनेजमेंट आणि छोट्या कामामध्ये, छोट्या मूर्त्या अख्खा तेच बघायचे. पप्पांना पूर्ण फ्री हँड. आणि पप्पा एक फ्री कलाकार असतात ना, जसं त्यांना काम करायला मिळालं ट्रॉल्यांवर. आणि तेव्हा आपण भरपूर ट्रॉल्या करायचो. म्हणजे अगदी बाकीच्यांसारख्या शेकडो वगैरे नाही केल्या तरी 10-1 ट्रॉल्या असायच्या किंवा 7-8 जरी असल्या, लिमिटेड करून पण प्रत्येक एक वेगळं काम असायचं प्रत्येक मूर्तीचं नाव झालं. म्हणजे आता आपण असं बोलायला हरकत नाही की जे आपली हे झालं 2016 साली बक्षीस मिळालं सर्वोत्कृष्ट मूर्तिकाराचं. आता बाकीचे पण एवढे मूर्त्या बनवून, आणि तेही कलाकार खूप छान छान आहेत, असं नाही की कोणाचे काम खराब, पण तो मान शेवटी बागुयाटला मिळाला. आणि तो बागुयाटचा म्हणजे एक गौरव आहे तो. आणि किंवा आजोबांपासून त्यांनी जे निष्ठेने आणि निस्वार्थपणे जे कलेसाठी सेवा केली किंवा गणपतीची जी सेवा केली त्याचं ते फळ आहे. ते आपलं काम छान आहे असं नाही आहे, ते तो एक वारसा असतो. तर जाता आता एक शेवटचा प्रश्न, ट्रेक करणं जास्त सोपं आहे की मूर्तीवर चढणं जास्त सोपं आहे? खूप फनी क्वेश्चन आहे. बट आपण मूर्ती ट्रेकवर दोघांचं ॲक्च्युली कम्पॅरिझन नाही करू शकत. प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी तेवढीच डिफिकल्ट आहे. पण एक ब्युटी जी आहे ती काम आपण फक्त ह्याच्यात चढत नाही, आपण त्याच्यामधनं काम पण करत असतो. तर इट इज बियॉन्ड की मूर्ती चढून काम करण्यापेक्षा. आणि ते डिफिकल्ट नाही, ते जास्त मजा येते. ट्रेकिंगला तर मजा येतेच, नो डाऊट. एक ट्रेकिंगचं ज्यावेळेला तू वरती पोचतेस, तो सीन बघतेस, तो मला एक एक्सप्लेन कर. आणि मूर्ती ज्यावेळेला तुझं एक बोलताय ना, एक शेवटचा आपला जो वरचा ब्रश संपतो त्याच्यानंतर जी मूर्ती बघतेस त्याचा एक अनुभव. मी तुला सांगेन हा अनुभव की जेव्हा आपण ट्रेक करतो आणि वरती चढतो, ट्रेक 1-2 दिवसाचे पण असतात, कधी कधी 7-8 दिवसांचे पण ट्रेक असतात. आणि आपण मध्ये मध्ये कॅम्प साईट करून हालत एवढी खराब झालेली असते, बर्फामध्ये असतो, प्यायला पाणी नसतं. आणि त्यामधनं जेव्हा आपण वरती बसून असं वाटतं की इट वॉज ऑल वर्थ इट, नॉट 1 मिनिट वॉज वेस्टेड. आणि तसं असं होतं ना की ही गोष्ट आपण नंतर नाही करू शकणार. वन्स वी एज हे आपण नाही करू, हे आताच केलं पाहिजे. आणि वन्स इन अ लाईफ टाईम एक्सपिरियन्सेस असतात. आणि तू तोच ट्रेक नंतरही गेलास ना, तुला तोच व्ह्यू नाही दिसणार, सनलाईट सगळं. आणि तो खूप, मी आता महाराष्ट्रातल्या पण बऱ्याच गड किल्ल्यांवर जाते ना, फॉर एक्झाम्पल कोकण कडा घे, तर तो पावसात वेगळा दिसतो, तो दिवाळीत किंवा थंडीत गेला तर वेगळा दिसतो. आणि प्रत्येक व्ह्यू वेगवेगळा छान छान दिसतो, पण तो त्या ठिकाणी स्पेशल आहे. म्हणजे आपण मूर्तिकलेबद्दल बोलतो, त्याच्याहून तो व्ह्यू बघतो, त्याच्याहून एक मोठी फिलिंग कोणती असते माहिती आहे? जेव्हा मी आखणी करते तेव्हा देवबाप्पा पहिला डोळा उघडतो आणि बाप्पा सगळ्यात पहिला आपल्याला बघतो. आणि ती जी फिलिंग असते ना, ती कुठल्या शब्दात सांगू नाही शकत, किंवा नो मनी कॅन एव्हर बाय दॅट फिलिंग. ती असं की आपण ज्या श्रद्धेने एवढे महिने अहोरात्र मेहनत करत होतो आणि ज्या सगळं उभं केलं, बाकीची कामं इम्पॉर्टंट आहेत, पण ती जी फिलिंग असते ना की झालं, आपल्या हाताने आपण घडवला नाही तर बाप्पानी आपल्या हातातून स्वतःला घडवलं. आणि आज त्यांनी डोळे उघडले आणि त्यांनी सगळ्यात पहिलं आपल्याला बघितलं. आपण कुठेतरी इतकं स्पेशल वाटतं ना. मला आखणीचा तो एक्सपिरियन्स म्हणजे मी कॉलेजमध्ये मी सगळ्यात पहिलं जिद्दीने कुठलं काम शिकले असेल तर ते आखणीच होतं. मी अगदी 11वी-12वी पासून आखणी करते. आता पण सगळ्याची मोस्टली मीच करते आखणी. तर मला खूप छान वाटतंय की बाप्पा पहिल्यांदा आपल्याला बघतो. मी थोडीशी सेल्फिश होते त्या बाबतीत की पहिला मला बघा. हे ती फिलिंग खूप छान असते. तसंच गेल्या वर्षी ना, श्री गावदेवी मंदिर आहे ना अंधेरीचं, त्यांची मातीची मूर्ती असते आपल्याकडे, 7-8 फुटाची मातीची. आणि गेल्या वर्षी त्यांनी एक युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हालेबिडूला, तर तिकडे गणपतीचं दगडाची मूर्ती आहे, त्याचं प्रतिकृती हवी होती. आणि ती जेव्हा एक 8-7 फुटाची मातीच्या दगडासारखी लुक आला त्यांना ती मूर्ती, आणि पप्पाने घेतलं. पण त्यांनी ना ते मला स्केच दिलं आणि मला बोलले की हे तू कर. आणि मी मातीच्या हातापर्यंत 4-3-4 मूर्ती तू कर डिरेक्टली, मी बघणार नाही, तूच कर. आणि मी 3-4 फुटापर्यंत मी बनवायचे, रचायचे, पण हे डिरेक्टली 8 फुटाची, आणि ते पण वेगळीच, एकही साचा लागणार नाही त्याच्यात, सगळं तू मला रचत. तर तो माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंजिंग होतं. आणि जसं ते रचत गेलं ना, आणि ती आकार जसं घेत गेला ना,
असं ना मन रोज रोज असं एक्साइटेड, म्हणजे ऑफिस नंतर येऊन करायचे किंवा विकेंड्सला करायचे, त्यामुळे मला थोडा वेळ लागायचा. पण मी ना रोज असं ऑफिसमध्ये एक्सायटेड असायची, कधी बाबा 5 वाजतात मी कधी जाते आणि मी करते. तर ती जी मूर्ती साकार होत गेली ना, तर मन असं भरत भरत गेलं आणि जशी ती पूर्ण झाली ना, तसं आपल्याला ती फिलिंग असते ना, की आपण एखादं स्वप्न बघतो आणि स्वप्नांना खूप काहीतरी छान होतं आणि आपण उठतो आणि असं होतं की अरे ते स्वप्न ॲक्च्युली साकार झालं. तसं फिलिंग मला ती मूर्ती झाल्यावर गेल्या वर्षी झाली, की अरे झालं, इतकं सुंदर झालं आणि हे आपल्या हातातनं झालं. म्हणजे हे माझा मोठेपणा नाही आहे, हे कुठेतरी बाबांनी किंवा काकांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास आहे त्याचं. आणि त्यांनी फक्त फक्त मध्ये मध्ये बघायचे, काही बोलायचं नाहीत. एखादं जर काय असेल तर सजेशन्स द्यायचे, पण त्यांनी हात नाही लावला. त्यांनी बोलले की नाही हे तू कर, आणि त्यांनी तो विश्वास आला, तो मी केली. आता म्हणजे पीओपीचा पण डिरेक्शन वगैरे करतो. मोठ्या मूर्त्या आपण जरी ट्रॉली नाही बनवली तरी आपण एक ग्रँड रोडचा महाराज आहे, एक मंडळ आहे की त्यांनी आपली साथ नाही सोडली, तरी आपण मंडळ बंद केली तरी ती एक 8 फुटाची मूर्ती आपण बनवायचो. मग त्यांची तर पूर्णपणे मीच करायची. आमच्याकडे 3-1 वर्ष आम्ही कारागिरी ठेवलेच नव्हते पीओपीला. ते प्लॅस्टर बनवण्यापासून काथापासून पॅच वगैरे मारायचं हे सगळं मीच करायचे. फिनिशिंग पण मीच करायची. त्याच्यामुळे मला ऑन हँड एक्सपिरियन्स खूप चांगला मिळाला पीओपीमध्ये पण. आणि मातीमध्ये हा एक गावदेवी मंदिराचं, हे 2 प्रोजेक्ट्स ना माझ्यासाठी इतके फुलफिलिंग होते ना ॲज अ स्टुडंट. आणि मी किती म्हटलं की मी शिकले, आता मी हे करते, मी ते करते, पण शिकत राहावं लागतं. कुठलाही कलाकार कधी बोलू नाही शकत की मी आता एक परिपूर्ण कलाकार झालो. कलाकारांनी नेहमी शिकतच राहावं. आणि आजही मी रोज नवीन गोष्टी शिकते. मी रोज लिहिते की मी आज काय शिकले. कुठेतरी मम्मीशी मला, माय मॉम वॉज माय ह्युमन डायरी. मी सगळं जाऊन तिच्याशी रोज बोलायची. आणि माझ्या बेस्ट फ्रेंड नव्हती मला कधी, माझी आईच माझी बेस्ट फ्रेंड होती आणि मी सगळं जाऊन तिला सगळं सांगायची. तर ती नसते मला कुठेतरी कन्वे करायला, म्हणून मी आता एक डायरी लिहिते ॲज अ तिलाच, की असं झालं, असं झालं, आज मी हे शिकले, आज मी ते शिकले. आणि ते खूप मजा येते की आपल्यालाच कळतं की आपण किती छान छान ग्रो होतोय आणि किती छान छान शिकतोय. तर ते एक अनुभव आहे. अजून एक ती फिलिंग्स आहे ना, ही फिलिंग कशी असते की ज्यावेळेला एक गणपतीचा पहिला दिवस असतो आणि एक एक कडून सगळे मूर्ती हे त्या वर्कशॉप्समधून जातात. मग त्याच्यानंतर एक शेवटची जी मूर्ती आय जाते नो ती कशी राईट. असते? खूप हेवी वाटतंय जे शेवट, म्हणजे कारखाना असा गजबजलेला असतो 3 महिने की सगळे कामगार असतात, इतकं पॅनिक असतं, सगळं एकदम हाय स्पीडवर, मुंबईच्या पण हाय स्पीडवर काम चालू असतं. आणि त्यामध्ये जेव्हा शेवटची मूर्ती जाते आणि अशी आपण जाताना आपण बघतो दरवाजापर्यंत सोडायला जातो, अँड देन यू टर्न बॅक आणि जसा कारखाना दिसतो ना, सी गुजबम्स, ते इतकं होतं ना की यार, म्हणजे असं मग ती जेवढी शक्ती दिलेली असते ना की 2-2 तासच झोपतोय, 2-2 महिने झाले, खात नाही, पीत नाही वेळेवर, कुठे तिथेच कारखान्यात पाठ टाकून झोपलं, हे जे. आणि तरी बाप्पाने एक आपल्याला ना असं पकडलेलं असतं. नॉर्मल माणूस असं काम नाही करू शकत. आपणही, आम्ही दुसऱ्या क्षेत्रात असं काम नाही करू शकत. हे फक्त बाप्पासाठीच होतं आणि हे बाप्पाच आपल्याकडनं करून घेत. त्याने असं पकडलेलं असतं ना. आणि तो जसं ती शेवटची मूर्ती येते ना आणि ती फिलिंग येते ना की डन, यू जस्ट ब्रीद आणि तू असा बसतो आणि मग ते, म्हणजे 2 मिनटं तू असं कॉन्टेम्प्लेटच करतो की बाबा झालं आणि बाप्पानी सगळं नीट सुखरूप सगळं स्वतःचं कार्य करून घेतलं आपल्या हातात. आणि ती फिलिंगचं जे समाधान आहे ना, ते म्हणजे कुठेतरी आहे की हा डिसिजन घेण्यामध्ये मला भाग पडलं की बाप्पासोबत आयुष्य गेलं आतापर्यंत, बाप्पासोबतच जन्म झाला आणि बाप्पासोबतच पुढे आयुष्य जावं हीच इच्छा आहे माझी. आणि तो सगळं सांभाळून घेईल ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तर कसं वाटलं बोलून? तुझ्याबरोबर बोलायला खूप छान वाटलं मला. आणि इनफॅक्ट तू एवढं छान छान सगळ्यांना बोलवतोय आणि सगळ्यांना बोलकं करतोय, कारण का कलाकार हा थोडासा इंट्रोवर्ट असतो, तो नाही बोलू शकत. मलाही सवय नाही आहे, मी बॅक कॅमेरा पर्सन, आय एम नॉट अ फ्रंट कॅमेरा पर्सन. सेम हिअर. म्हणजे मी पण आता हे सुरू केलं म्हणून नाही तर माझं असं, मला खूप जण बोलायचे की तुझा चॅनल आहे, तू दिसायला मी शूट करतो ना. सो पण तुझा छान साथ मिळते आणि तू हे खूप छान उपक्रम करतोय की सगळ्यांना बोलकं करतोय, सगळ्यांचे. तुला कुठेतरी हे रिअलायझेशन होत आहे का, यू आर कॅप्चरिंग हिस्ट्री. हे पुढे जाऊन दीज आर गोइंग टू बी सो व्हॅल्युएबल. हे आणि सोशली पण, आणि मूर्तिकलेच्या मुंबईच्या इतिहासात किंवा गणेशोत्सवाच्या इतिहासात हे तू खूप सुंदर तुझा खारीचा वाटा उचललेला आहे आणि मला त्याच्याबद्दल खूप अभिमान आहे तुझा. तर तुम्ही सांगा की तुम्हाला पण ओव्हरऑल ही
एक वेगळीच गप्पा होती आजची. ही कशी वाटली तुम्ही कमेंट करा. तुम्हाला काही किस्से आवडले आणि तुम्हाला अजून एक एपिसोड असा पुढच्या वर्षी बघायचा असेल तर तेही कमेंट करा. आणि ओव्हरऑल ही गप्पा कशी वाटली ती सांगा. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गणपती बाप्पा. मोरया. तू असंच छान छान करावं आणि त्यासाठी माझं एक तुला कुठेतरी सपोर्ट किंवा प्रेम म्हणून मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणल्यास. जसं आपल्या लाईफमध्ये गणपती बाप्पा इम्पॉर्टंट आहेच, तसंच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे शिवाजी महाराज खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्यांचीच एक आठवण घेऊन तुझ्यासाठी गिफ्ट हे मी स्वतःच्या हाताने बनवलं आणि आय होप तुला आवडेल. काटे आलेत. म्हणजे आता मी हे बोलू शकतो की ह्या पुढचे जे काही पॉडकास्ट असेल तेव्हा तो सिद्धिविनायकासोबतच असेल. थँक्यू सो मच. खूप सुंदर झाले. इथे ते असं वाटतं ना की कुठे हँगिंग पण न करता असं तू इथेच थांब बाजूलाच. माझं स्वतः इतिहास आणि महाराजांवर हो. खूप प्रेम असल्यामुळे मला त्याचं व्हॅल्यू खूप आहे. ठीक आहे, धन्यवाद.